नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मौजे येदगाव येथे एक दुसरा एक बैल मैदान संपन्न झालं आहे. या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे P3 लाईव्हवरती. तसंच मित्रांनो, आज सासवड येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान छत्रपती केसरी मैदान संपन्न झालं आहे. दोन्हीसुद्धा मैदानात मित्रांनो टॉपचे नंदी आले आहेत. सासवड मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे STC लाईव्हवरती. तर मित्रांनो, आजच्या मैदानात मी सकाळी बकासूरची कॉकटेलची बलमाची अपडेट टाकली होती, तेव्हा मला मित्रांनो खाली खूप कमेंट आल्या की विठ्ठल नाना आज कोणत्या मैदानात दिसतील किंवा विठ्ठल नानांचा नाग्या कोणत्या मैदानात आहे आज. तर मित्रांनो, नाग्याबद्दल तर अजून अपडेट नाही. मला वाटतं आज नाग्या पळणार नाही. परंतु मित्रांनो, 2-3 दिवसापूर्वी बुलढाणा एक्सप्रेस बाब्या नाण्यांच्या गोट्यावरती दाखल झाला होता. तर मित्रांनो, आज जर बाब्या सासवड मैदानात जर आला असला तर मित्रांनो, बाब्याच्या गाडीवरती 100% नाना दिसतील. परंतु अजून मित्रांनो तशी काही अपडेट नाही. परंतु मित्रांनो, थोड्या वेळात जरी काय अपडेट आली, नाना नक्की कोणत्या गाडीवर बसणार आहेत किंवा बाब्यासुद्धा मित्रांनो जर दाखल झाला असेल तर 100% त्या गाडीवरती नाना बसलेले दिसतील आपल्याला. तर ती अपडेट तुम्हाला थोड्या वेळातच देतो. तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. खूप कमेंट येत होत्या, त्याच्यामुळे मित्रांनो ही व्हिडिओ बनवली. मला तर वाटत नाही मित्रांनो आज नाग्या पळेल. नाग्या डायरेक्ट मला वाटते 6 किंवा 7 तारखेच्या मैदानात दिसेल. परंतु जर बाब्या आला असला तर बाब्याच्या गाडीवरती 100% नाना दिसतील. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.